लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी 4 फेब्रुवारी वाटप सुरू करा आदेश आलेला आहे। 21 रुपयाचा मेसेज लवकरच लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती येणार। मोबाईल चेक करत राहा। लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। शेवटी शिक्कामोर्तब झालेला आहे। परंतु इथं लाडक्या बहिणींना एक महत्त्वाचे 3 ते 4 अपडेट्स आहेत। जर तुम्हाला पण असं वाटत असेल की आपल्याला सुद्धा फेब्रुवारीचा हप्ता मिळाला पाहिजे तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। बघा भरपूर महत्त्वाचे अपडेट्स आहेत, कारण आत्ताच झालेल्या बैठकीनुसार 15 मिनिटांपूर्वी जी बैठक झाली आहे त्याच्यामध्ये मोठे निर्णय हे झालेले आहेत। 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, ज्याच्यामध्ये ते जिल्हे असणार आहेत। त्याच जिल्ह्यांमध्ये उद्या वाटप होणार आहे। लाडक्या बहिणींना ज्या जानेवारीचा हप्ता आलेला नाही त्यांच्यासाठी सुद्धा काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत। त्यांना जानेवारीचा हप्ता येणार का किंवा इथून पुढचे हप्ते येणार का हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। वाटप सुरू करा याचा आदेश आलेला आहे। आता या सगळ्या गोष्टींची माहिती आपण एक करून सगळी डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण याच्यामध्ये खूप सारे अपडेट्स आलेले आहेत। अदिती तटकरे मॅडम यांनी काही महत्त्वाचे अपडेट्स दिलेले आहेत, तर आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा भरपूर अशा महत्त्वाच्या अपडेट्स लाडकी बहीण योजना संदर्भात दिलेल्या आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता पाहिजे असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी तुम्हाला 15 जिल्ह्यांची यादी सुद्धा सांगणार आहे। कोणते ते जिल्हे आहेत, कोणत्या त्या 10 बँक आहेत ज्यामध्ये हे पैसे पडणार आहेत, पोस्टाचं खातं असणार आहे का, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत। त्या लाडकी बहीण योजनेची जी यादी आहे ती यादी आपल्याकडे आता आलेली आहे। आता तुमचं नाव या यादीत आहे की नाही हे कसं बघायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तुमचं नाव आहे की नाही हे सुद्धा मी सांगणार आहे। परंतु तुम्ही काय करा, तुमचं जे जिल्हा आहे आणि तुमची बँक आहे हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। आम्ही तुम्हाला रिप्लायमध्ये सांगू की तुमचा जिल्हा उद्या वाटप होणार आहे का, तुमचं नाव असणार आहे का, किंवा तुमचं नाव कसं असेल हे सुद्धा मी तुम्हाला ओळखण्यासाठी सगळे प्रोसेस जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत। फक्त एकच काम करायचं, व्हिडिओ हा पूर्ण पाहायचा आहे। पळवत व्हिडिओ पाहू नका, कारण तुम्हाला काही समजणार नाही। जर तुम्ही व्हिडिओ पळवत पाहिला तर लिंक लागत नाही आणि मग तुम्ही पुढचं थोडं कळतं, मागचं थोडं, आणि मग तुम्ही काही कळत नाही। तर लक्षात घ्या, व्हिडिओ संपूर्ण पहा आणि शेवटपर्यंत पहा। सगळ्यात महत्त्वाचं, आता जानेवारीचा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींना मिळाला असेल अशी आशा करतो, बरोबर। तरी पण असं माझ्या लक्षात आलेलं आहे की 60 ते 70 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत अजूनही ज्यांना जानेवारीचा हप्ता आलेला नाही, बरोबर। ज्यांना जानेवारीचा हप्ता आलेला नाही त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहा जानेवारी हप्ता आलेला नाही। पटकन लिहायचंय, कारण तुम्ही लिहिल्याशिवाय आम्हाला कळणार नाही। कारण हा व्हिडिओ बघा व्हायरल होत असतो, भरपूर जणांपर्यंत जात असतो, तर तुमचं जे कमेंट्स आहेत ते भरपूर जण वाचत असतात, त्यानुसार ते प्रतिक्रिया सुद्धा येत असतात। कधी कधी तुम्ही व्यवस्थित जर कमेंट्स केल्या तर आपला व्हिडिओ व्हायरल झाला, आदिती तटकरे मॅडम यांच्या अशाच लोकांपर्यंत गेला तर कदाचित ह्याच्यावरती जी प्रक्रिया आहे ती केली जाते। कारण त्यांना कसं कळतं की लाडक्या बहीण योजनेपर्यंत पैसे पोहोचले की नाही, तर व्हिडिओचे जे कमेंट्स असतात ते कमेंट्सद्वारे कळतं, कारण प्रत्येकाच्या घरी तर आपण चेक करायला जात नाही। तर लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं काय, तर जे जिल्हे आहेत ते कोणते तर मी सांगणारच आहे। परंतु जानेवारीचा हप्ता आला नसेल तर काय करावं लागणार आहे आणि इथून पुढचे जे हप्ते आलेले यायला हवेत असं जर वाटत असेल तर काय करायला हवं, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण एकंदरीत या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। बघा लाडकी बहीण योजनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो म्हणजे काय, तर जानेवारीचा हप्ता प्लस फेब्रुवारीचा हप्ता हा आता एकत्र येणार आहे। हो, कारण जानेवारीचा हप्त्याचं जर आपण बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणींचा आकडेवारी तिथं राहिलेली आहे। जवळपास 50 ते 60 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना अजूनही जानेवारीचा हप्ता आलेला नाही। ह्याच्या मागची कारणं मी तुम्हाला सांगतोय, महत्त्वाचे 3 ते 4 कारणं आहेत, ते मी तुम्हाला व्यवस्थित सगळी डिटेलमध्ये एक करून सांगणार आहे। तीच कारणं तुम्हाला त्याच्यावरतीच काम करायचं आहे, जेणेकरून फेब्रुवारीला सुद्धा तुम्हाला काहीही अडथळा तिथं यायला नकोय, बरोबर। आता बघा जानेवारीत जे प्रॉब्लेम आले ते तुमच्यासोबत नाही आले, कदाचित फेब्रुवारीत येऊ शकतात। त्यासाठी अगोदरच आपण त्याची काळजी बाळगायची आहे, जेणेकरून काय होऊ नये आपल्यासोबत, बरोबर। आता बघा भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी काय केलेलं आहे। बघा आता आदिती तटकरे मॅडम यांनी जे सांगितलेलं आहे ती बातमी खूप महत्त्वाची आहे, लक्षात घ्या। झालंय असं की आपली जी लाडकी बहीण योजना आहे या लाडकी बहीण योजनेमध्ये असे काही फॉर्म आलेले आहेत जे महाराष्ट्रामधले सुद्धा नाही आहेत, म्हणजे परराज्यातले जे लोक आहेत जवळपास 1100 ते 1200 फॉर्म असे आले आहेत जे बांगलादेशातले आहेत किंवा जे बाहेरच्या राज्यातले आहेत, जे महाराष्ट्रातले रहिवासी नाही आहेत, तरी सुद्धा त्यांचं लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे असं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळं कुठंतरी आता प्रशासन खडबडून जागा झालेला आहे आणि लाडकी बहीण योजनेची जी काही फॉर्म आहे ते कसून चौकशी तिथं केली जात आहे। लक्षात घ्या, तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल तर काय करायचं सांगतोय, किंवा फेब्रुवारीचा हप्ता यायला पाहिजे असेल तर काय करायचं सांगतोय। कारण जेव्हापासून ही न्यूज आलेली आहे, जेव्हापासून हे पुढे आलेलं आहे की 1200 अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या महाराष्ट्राच्या रहिवाशीच नाहीयेत, अशा लाडक्या बहिणींना सुद्धा पैसे जात आहेत, त्यावेळेस सरकारच्या ध्यानात आलेलं आहे की इथं भेळमिसळ होत आहे। भरपूर लाडक्या बहिणी पात्र नसताना अपात्र आहेत, म्हणजे आणि ज्या पात्र आहेत त्या अपात्र ठरवल्या जात आहेत, आणि ज्या पात्र नाहीयेत त्यांना पात्र करून पैसे दिले जात आहेत।
इथं आणि जे बोगस लोक आहेत, जे बोगस म्हणजेच महिलेच्या नावावरून पुरुषच फॉर्म भरून तिथं काय करत आहेत तर पैसे घेत आहेत. तर अशा या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी अदिती तटकरे मॅडम म्हणले आहेत की आम्ही तिथं लाडकी बहीण योजनेची जी काही फॉर्म आहेत त्यांची पडताळणी सुरू केलेली आहे. बघा, पडताळणी सुरू झालेली आहे आणि पडताळणी सुरू झाल्यानुसार जर तुमचा अर्ज पात्र झाला तरच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता हा मिळणार आहे. सगळ्यात महत्वाचे अपडेट्स तुम्ही बघा. कारण काय होतंय, कारण आता डाऊट्स भरपूर यायला लागलेत सरकारला. कारण भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या अस्तित्वात पण नाही आहेत, यांना सुद्धा पैसे गेलेले आहेत बोगस. जे राज्यातले रहिवासी नाही आहेत त्यांना पण दिलेले आहेत. एका घरात 3-3 लाडक्या बहिणींना पैसे गेलेले आहेत, एका रेशन कार्डवरती 4-4. तर ह्या अशा नियमांची पायमल्ली झालेली आहे. तर त्यामुळं लाडकी बहीण योजनेची जी काही कसून चौकशी आहे ती केली जाणार आहे. आरटीओ कडून डेटा घेतला जात आहे, बँकेकडून जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते घेतले जात आहेत. कोणाचे ट्रान्झॅक्शन्स 2.5 लाखांपेक्षा जास्त आहेत त्यांचे बघितलं जात आहे, किंवा त्यांचं उत्पन्न आहे ते 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे ते सुद्धा तिथं व्हेरीफाय केलं जात आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून आधार कार्डचा ऍक्सेस घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. बघा, आपण बघितलं असेल काही काही जिल्ह्यात 25,000, 30,000, 20,000 असे लाडक्या बहीण योजनेचे अर्ज बाद केले जात आहेत. तर काही लाडक्या बहिणी स्वतःहून घाबरून पुढे येऊन काय करत आहेत तर अर्ज हे काय करत आहेत, स्वतःहून अर्ज करत आहेत की आम्हाला इथून पुढचे पैसे नकोय, असे अर्ज सुद्धा स्वतःहून भरपूर लाडक्या बहिणी तिथं करत आहेत. तर लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टींची ज्यावेळेस पात्रता होईल त्यावेळेसच लाडक्या बहिणींना तिथं पैसे मिळणार आहेत. आणि उद्या तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे हे मिळणार आहेत. कधी, जर तुम्हाला लक्षात घ्यायचंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर तुम्ही सगळ्या अटीमध्ये जर पात्र झालात तरच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची हे करावं लागणार आहे. तुम्हाला त्याची पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. आणि लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचे अपडेट म्हणजे काय, तर हे जे जिल्हे आहेत ते कोणते ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे जिल्हे सांगतोय मी तुम्हाला कोणते असणार आहेत. बघा, आणि सांगतो तुम्हाला बँक कोणत्या आहेत. तर बघा, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, ICICI अशा महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये उद्या वाटप होणार आहे. आणि याचं वितरण सुद्धा तुम्हाला 100% होणार आहे. आता बघतोय आपण कोणते ते जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये वाटप हे होणार आहे. तर लक्षात घ्या, वाटप काय आहे. वाटपचं मी तुम्हाला सांगतो आहे. बघा, नाशिक, अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा, गडचिरोली, बुलढाणा, रत्नागिरी, रायगड, सातारा अशा जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. सोलापूर, ठाणे अशापर्यंत हे जे काही हे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या जिल्ह्यापासून वाटप सुरू होतील आणि हळूहळू बाकीचे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांकडे जातील. पण सुरुवात लक्षात घ्या, जर तुमचं सगळं व्यवस्थित असेल तरच, जर तुमचं आधार कार्ड अपडेट असेल, आधार कार्डला बँक लिंक असेल, बँकला आधार कार्ड लिंक असेल, मोबाईल नंबर आधार कार्डला अपडेट असेल, ह्या सगळ्या गोष्टी असतील तरच तुम्हाला उद्या पैसे येणार आहेत. या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.